नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण चाकवताची ताकातली भाजी कशी करायची ते बघणार आहोत. या पालेभाजीत भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात आणि ही भाजी चवीलाही खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. चला बघूया. चाकवताच्या भाजीत घालण्यासाठी थोडेसे शेंगदाणे आणि 2 चमचे हरभरा डाळ 1 तासभर थोड्याशा पाण्यात भिजवायचे आहेत. याऐवजी तुम्ही मुगाची डाळ किंवा तुरीची डाळही घालू शकता. ही चाकवताची भाजी निवडून घेतलेली आहे. अशी कोवळी देठं सुद्धा घ्यायची आहेत. भाजी स्वच्छ धुवून घेऊया. पातेल्यात पाणी घेतलेलं आहे, त्यात थोडंसं मीठ घालूया. भाजी मिठाच्या पाण्यात 10 मिनिटं भिजत ठेवून मग धुवून घ्यायची आहे. पानांना माती लागलेली असते, तसंच यावर काही केमिकल्सही असतात. मिठाच्या पाण्यात भाजी ठेवून भाजी धुतल्यामुळे माती निघून जाते आणि केमिकल्सही काही प्रमाणात कमी व्हायला मदत होते. भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही आता चिरून घेऊया. भाजी चिरल्यानंतर कुकरला शिजवून घ्यायची आहे. कुकरला शिजवण्याऐवजी भाजी पातेल्यात ठेवून थोडंसं पाणी घालून नुसती शिजवली तरी चालेल, पण शिजवताना त्यावर झाकण ठेवा, म्हणजे त्यातील जीवनसत्व टिकून राहतील. डाळ आणि शेंगदाणे भिजलेले आहेत, यातील पाणी काढून टाकूया. कुकरच्या डब्यात आधी हे डाळ आणि शेंगदाणे घालायचे, त्यानंतर चिरलेली भाजी घालायची. कधीतरी असं होतं की आपण भाजी करण्यापूर्वी डाळ आणि शेंगदाणे भिजवायचे विसरतो. असं तुम्ही विसरलात तरी काही हरकत नाही. भाजी कुकरला लावण्यापूर्वी डाळ शेंगदाणे धुवून तसेच घातलेत तरी ते भाजीबरोबर छान शिजतात. यात अगदी थोडंसं पाणी घालायचे, अर्धी वाटी पाणी घालूया. भाजी कुकरमध्ये ठेवून शिजवली तरी त्यावर झाकण ठेवूनच भाजी शिजवायची आहे. 2-3 शिट्ट्यांमध्ये भाजी छान शिजते. आता बाकीची तयारी करूया. 5-6 लसूण पाकळ्या खलबत्त्यात ठेचून घेतलेल्या आहेत. 2 मिरच्या अशा मधोमध चिरून घेतलेल्या आहेत. यामुळे काय होतं, मिरचीचा तिखटपणाही भाजीत उतरतो आणि मोठे तुकडे असल्यामुळे हिरव्या भाजीत पटकन दिसतात आणि काढता येतात. यामध्ये 2 टेबलस्पून बेसन पीठ घालूया. 1 वाटी ताक घालूया. ताक थोडंसं आंबट असलं तरी चालेल. आधी चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्ही तो बघू शकाल. आता रवीने भाजी घोटून घ्यायची आहे. रवी नसेल तेव्हा मॅशरच्या मदतीनेही तुम्ही भाजी मॅश करून घेऊ शकता. हे बघा, भाजी छान एकजीव झालेली आहे. आता फोडणी करूया. कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घालूया. तेल गरम झालेलं आहे. यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हिंग, पाव चमचा हळद, बारीक केलेली लसूण आणि मिरची घालूया. लसूण घातल्यानंतर 2 मिनिटं परतून घ्यायचे, त्यामुळे लसणाचा कच्चेपणा निघून जातो. ही भाजी करताना फोडणीत जिरं आणि लसूण मिरची घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते. फोडणी केल्यानंतर तेल खूप गरम असतं, त्यामुळे यात भाजी घालताना आधी चमच्याने अशी 2-3 वेळा भाजी घालायची आहे, ढवळून घ्यायचं. यामुळे तेलाचं टेम्परेचर थोडं कमी होतं आणि मग उरलेली भाजी घालायची. फोडणी झाल्यानंतर भाजी एकदम तेलात टाकली तर काय होतं, भाजी सगळीकडे उडून खराब होतं आणि अंगावर उडून भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे भाजी करताना ही काळजी घ्यायची आहे. डब्यात थोडी भाजी शिल्लक राहिली, थोडंसं पाणी घालून भाजी अशी काढून घ्यायची. फोडणीत मिरची घातलेली आहे, त्यामुळे अगदी चवीपुरतं अर्धा चमचा तिखट, पाव चमचा गोडा मसाला, चवीपुरतं मीठ घालूया. या भाजीत गोडा मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातला तरी चालेल.
या भाजीत मी गूळ घालत नाही, पण तुम्हाला आवडत असेल तर थोडासा गूळही घालू शकता. अर्धी वाटी पाणी घालूया. भाजीत यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही, भाजीची चव कमी होती. यावर झाकण ठेवून 5 मिनिटं भाजी शिजू द्यायची आहे. गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे. भाजी तयार झालेली आहे. वा, मस्त! भाजीचा मस्त वास येतोय. अशी भाजी खूप छान टेस्टी लागते. अशा पद्धतीने तुम्ही चाकवताची भाजी करून बघा. कशी वाटली ते कमेंट्समध्ये लिहा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी, भात कशाबरोबरही खाऊ शकता. भाजी तयार आहे. सर्विंग बाउलमध्ये काढूया. पुन्हा भेटूया अशाच छान टेस्टी रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.